नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ही कंथा टोपी आहे. स्वामींना अतिप्रिय असणारी कंथा टोपी. पैठणीचं कापड आहे, सेमी पैठणीचं. त्याच्यापासून हा ड्रेस बनवला आहे. त्याच्यासाठी डोक्याचा घेर असेल त्याच्या निम्मा एक पुढच्या साईडला एक मागच्या साईडला असा आकार मी कट करून घेतला आहे. याची एक शॉर्ट व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन, ती नक्की बघा. हा आकार कसा कापायचा. डबल पीस घेतलेत मी, का तर कापड थोडंसं पातळ आहे. बाहेरच्या साईडनं हे जे आपण शीट लावतो आहे ही दिसू नये ह्याच्यासाठी मी हे केलं आहे. डबल कापड घेतलं, दाखवलं तुम्हाला. डबल घेतलं आणि आता परत अस्तर जॉईंट करून घेते आहे. असे सेम आपल्याला 2 पीस बनवून घ्यायचे आहेत. दुसराही तसाच सेम केला आहे. एक पुढचा भाग आणि एक मागचा भाग. हे हातानं शिवल्यावरती आपण जे रबर शीट लावली आहे त्याला झोळ वगैरे येत नाही. मठातल्या जेव्हा टोप्या असतात तेव्हा मी रबर शीट वापरते. घरगुती छोट्या टोप्यांना रबर शीट वापरण्याची गरज नसते. ही टोपी मोठी आहे आणि फुगीर राहावी लागती म्हणून रबर शीटचा यूज केलेला आहे मी त्याच्यामध्ये. आणि रबर शीटचा एक फायदा हाही होतोय की बाहेरच्या साईडनं आपल्याला ते पूर्ण दिसतंय, त्यामुळं त्याचा जो शेप आहे एक जो आपल्याला द्यायचा आहे तो शेप आपला अगदी परफेक्ट येतो आणि फिनिशिंगही खूप छान येतं आणि फुगीरपणा, एक प्रकारचा कडकपणा कंथा टोपीला जो गरजेचा असतो तो येतो. सगळ्या बाजूनं छटके मारून घेतलेत. ही ऑर्डर आहे मुंबईतल्या एका मठाची. 9 रंगाचे 9 वस्त्र नवरात्रीसाठीची ऑर्डर आहे. अशा रीतीनं आपण पूर्ण कंथा टोपी तयार केली आहे. आता त्याला खालच्या साईडनं एक बेल्ट असतो तो तयार करून घ्यायचा आहे. बेल्ट म्हणजेच काठ असतो किंवा लेस असते. आज मी याला फोमशीट वापरते आहे. तुमच्या घरी फोमशीट नसेल तर तुम्ही एखादं कापड आतून एखादा अस्तरचा तुकडा टाकलात तरी चालेल. फोमशीट असावंच असं काहीही नाही. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्येही ह्या गोष्टी खूप छान होतात. फक्त फिनिशिंग आणण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायचा. काठाला अस्तर आणि फोमशीट लावून मी सरळ करून घेतलं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं कापून टाकलं आहे. फिनिशिंगची टीप दिली आहे आणि हा एक सुंदर असा काठ तयार केला आहे. जो कंथा टोपीला असतो ना, स्वामींच्या अक्कलकोटला वगैरे असतो बघा खाली. भरपूर वेगळ्या वेगळ्या मठांमध्ये आजपर्यंत आपल्या स्वामी वस्त्रालयाची वस्त्र पोचलेली आहेत. या ताईंनीसुद्धा सलग या 3-4 महिन्यात ही आपल्याकडं 4थी ऑर्डर आलेली आहे. त्याचबरोबर देवीची वस्त्र, दत्ताची वस्त्र, देवांचे बसण्यासाठीचे आसन, आपल्या घरगुती देवांसाठीचेही सगळं जे काहीही सजावटीसाठी किंवा वस्त्रांमधले कुठलेही प्रकार असतील ते मी बनवून देते. आता याला सजवण्याचं हे आपल्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे आपण सजवायचं आणि आपल्याकडं अवेलेबल असणाऱ्या साहित्यात. आम्ही प्रोफेशनली हे काम करतो त्यामुळं आम्हाला ते व्यवस्थित सजवून देणं भाग असतं कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. ही टोपी मला फार नटवायची नव्हती कारण सगळ्याच टोप्यांना भरपूर स्टोन वगैरे लावून उपयोग नसतो. मी शोधून काढलं माझ्याकडं काय आहे ते. फार काही लावून का उपयोग नसतो, का तर धुतलं की ते जातं आणि त्या ग्ल्यूचा डाग तिथं पडतो. त्याच्यामुळं मी फार काही याला खडीविडी लावणार नाही आहे. एखादाच खडा आणि कडेनं ही जी बॉल चेन आहे ती फिरवून घेतली 2-3 लेयरमध्ये. हे सगळं तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनंही करू शकता. वरती एक छोटासा खडा लावला आणि त्याच्याकडेनं परत एक बॉल चेन लावली. खरं तर मला हे पॅचेस वगैरे लावण्यापेक्षा सिंपल सोबर आवडतं, पण असू देत, चला असं नटवल्यावर पण छान वाटतं. आता हे आपण जेव्हा चिटकवल्यानंतर एक 5-6 तास असंच ठेवून द्यायचं. म्हणजे ते वाळल्यावर हे जे कडेला आत्ता दिसतंय ना थोडंसं ग्ल्यूचा कलर तो जातो. कसं झालंय हे वस्त्र मला नक्की सांगा.
आणि माझी व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय. मला या वस्त्राची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर मी जो नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अतिशय चांगल्या क्वालिटीचे वॉशेबल आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला वस्त्र घरपोच मिळतील. माझे वस्त्र सगळीकडे जातात, तरी नक्की ऑर्डर करा.